नव्हती ना. तुका म्हटलं मला हे काय नको आणि कोण नको मला 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 काय पाहिजे, मला देव पाहिजे मला. आणि म्हणून ती वारजा गेली महाराज आणि तिथे देवाच्या पायाशी तिने आपला जीव दिला महाराज. तिने काय म्हटलं, तुझ्या चरणी मला डागा दे महाराज. म्हणून ती आधी आपण मंदिरामध्ये गेलो तर तिथे गाणगापूरचा छोटे मूर्ती आहे महाराज. महाराज मग हीच मागणी महाराज आमचे वरायच्या मूर्ती तुकोबार आहे त्यांच्या घराची परंपरा होती. 60 पिढ्या वरायच्या. किती? 60 पिढ्या. पहिली पिढी विश्ववर बाबा, त्यांना मला 2 मुलं होती, एक हरी दुसरा मकंद. आता हे दोन्ही मुलं मला सैन्यामध्ये मारले गेले. परंतु हरीची बायको गरज होती आणि दुसऱ्याची बायको तिने जीवन दिला होता, सती गेली होती मला. मग हरीला एक मुलगा झाला, त्याचं नाव विठोबा. तिसरी पिढी मारली विठोबा. चौथी पिढी दाजी, 5वी पिढी शंकर, 6वी कान्होबा आणि 7वे महाराज गोलोबा. गोलोबा आणि कणकाई तुकारामाचे आई वडील महाराज. आता यांची परंपरा काय होती महाराज की देवाकडे काय मागायचं नाही. ज्या ज्या वेळी तुकाराम महाराज देवळात जायचे, देवाच्या समोर जायचे, त्याच वेळी महाराज देवळाची मान खाली चुकायची. आता आपण बघा व्यवहारामध्ये आपले कोणाचे उपकार असतील तर आपण है ना त्याची मान खाली येते का नाही. समजा आपण एखाद्याला 1 लाख रुपये उचलले दिले आणि आपण त्याकडे गेलो तर तो आपल्या आदर सत्कार करतो, बघा देतो, पाणी देतो, है ना, त्याची मान खाली येते, झुकते. तसं देवाकडं 7 पिढ्यांचा ऋण जमा. किती? 7 पिढ्यांचं. आणि त्यामुळे देवाची मान काय वरत होती. तो देवा तुकाराम म्हणायचं, तुकारामा अरे काहीतरी माग रे वडिलांची देतो. काही मागणे आणि अमानुषिक वळाची जाणत होते. महाराज अनुचित आणि उचित बरं काय महाराज. एक उदाहरण बघा व्यवहाराचं महाराज. उचित काय आहे, समजा आपण आपल्या मिसेसला साडी घेणे हे उचित आहे. साडी घेणे उचित आहे. साडी मागणे वाईफ आपल्या बायकोने उचित आहे. परंतु साडी धुवून द्या म्हणणे हे काय अनुचित आहे. तसं देवाकडे आपण काय मागायचं काय मागू नये, उचित आणि अनुचित. तुकाराम काय म्हणले, काही मागणे अमानुषिक वळाची जाणत. म्हणजे आमच्या वडामध्ये परंपरा चालली आहे महाराज. त्यामुळे देवाकडे काय मागायचं नाही. मग ज्यावेळी तुकारामचे वडील गोलोबा आणि कणकाई यांना पुतळा होता, तुकारामाला कोण नव्हते. मग त्यावेळी म्हणले आपल्याला काहीतरी मागायला पाहिजे. परंतु गोलोबा म्हणले आपण काय आपली परंपरा आहे देवाकडे काय मागायचं नाही. मग कणकाई म्हटली, कणकाई आमचं बघा मला देवाला भेटायला यायचं, मी देवळात येणार. आता आपल्याला माहिती असतं स्त्री वाटतं है ना, कधी मोठा येत नाही, स्त्री वाटतं बाळ वाटतं. मग ते म्हणजे ठीक आहे तुला मी देवळात घेऊन जाईल, पण एका अटीवर तू देवळाजवळ काय मागायचं नाही, काय बोलायचं नाही.
चालेल कबूल केलं. मग देवळात गेले, मला बोलावा गेले, कणकाळे गेले. पहिले बोलावा देवाचे पाय पडून बघून बाहेर आले. आता त्यावेळी बोलावा गेले, देवाची मान खाली, हे काय मागतील वर बघतील काही नाही. मग कणकाळी माता पुढे गेल्या, कणकाळीमध्ये गेल्या तर हे पण काय बोलले नाहीत. मग देवाने विचारलं, माता आज चेहरा पडलाय का? हा चेहरा फार उतरलाय. आता कणकाळा प्रश्न पडला, आपल्या पतीने सांगितलंय काय बोलायचं नाही, काय मागायचं नाही, पण आपण कुठे बोलतोय? देव बोलतोय. कोण बोलतोय? देव बोलतोय. मग मागायला काय हरकत आहे, बोलायला काय हरकत आहे? त्यामुळे चेहरा पडलाय, माझी पूस नाही भरली अजून माझी पूस नाही भरली. एवढंच ना, जावा पूस भरेल. आता इथं 2 मिनिटं गेली. 2 मिनिटं गेल्यामुळं तिकडे बाहेर जाऊन आला, कोणाला बोलावं ना. ते कणकाई काय करत होती? आल्यावरती विचारलं, कणकाई काय देवाची बोलली काय मागितलं काय? बोल. आता ते म्हणले आपण एवढं ओळखलंय. नाही नाही नाही, मी काय मागितलं नाही देवाची, मी काय मागितलं नाही, पण देवाने विचारलं तुझा चेहरा का पडला? मी सांगितलं माझी पूस नाही. देवाने कसं म्हटलंय तुझा परत आणि बोला मला 3 मुलं झाली, सावजी, तुकाराम, कान्होबा महाराज. आणि हे तुकाराम महाराज 8 7 पिढ्या गेल्या, 8वी पिढी यांची. मग ज्या ज्यावेळी तुकाराम महाराज तिथे यायचे त्यावेळी देव म्हणला काहीतरी मागा, काहीतरी मागा, काय मागितलं नाही. मग शेवटी देवाने इतका हट्ट केला, तुकारामा काहीतरी माग रे, तुझ्या 4 पिढ्या गेल्या, तू काय मागितलं नाही. मग त्यावेळी तुकाराम महाराज काय म्हणते, तेव्हा तुला जायचंय ना तर ते अभंगाचं पहिलं करते.
आपण दान मागितलं महाराज पुढे काय करायला पाहिजे तर आपण देवाच्या काम गुणगान आवडी करायला पाहिजे बरं. परवा देवाचा 8वा अवतार है ना श्रीकृष्ण अष्टमी झाली महाराज आपण सगळेजण आवडीने गाणं म्हणतात है ना किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी तुझ्या आवडीने गाव दे अभंगाचं किती ऐकलं Thank you.